5 वाजून 8 मिनिटं पहिला बॉल पडेल यातही मात्र शंका नाहीये. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. 5:18 पर्यंत 2 षटकार हाताळणं गरजेचं आहे, अन्यथा एक खेळाडू जो मात्र 38 सर्कलमध्ये असेल याची नोंद करून घ्या. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल ऑन साईडला वळवलाय. स्क्वेलेकचा फिल्डर चाच पडत असताना मैदानावरती आलेली ही चिकी सिंगल. एक धाव कंप्लीट होईल. 3 ओव्हरची मॅच. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बटन पॅड मधला बॉल ऑन साईडला फ्लिक केलं. स्क्वेलेक मध्ये फिल्डर होते. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर रनआउटचा प्रयत्न केला असताना फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सोडा फ्रेम मध्ये देखील नव्हते, मात्र तरी देखील चाचपडत असताना ज्यावेळेस थ्रो केला त्यावेळेस देखील 19-20 असा हा कॉल आपल्याला पाहायला मिळाला. मैदानावरती आलेली सिंगल आणि धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पण ऑन द बोर्ड एक धाव जी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्टर पंचचा वापर मैदानावरती पंचांकडे अपील कशासाठी करण्यात आली होती? लेग बायसाठी, तर हाईट फॅक्टर, कारण जवळपास फुटाजवळ हा बॉल लागला. सुपांची हाईट फार मोठी आहे, त्यामुळे अगदी प्रश्नच नव्हता LBW विकेटचा. लेग बायची एकदा बाट. टीमची टोटल फलकावरती 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. फार चांगली गोलंदाजी दर्शनच्या वतीने केली जाते. मात्र सुदर्शन असा खेळाडू आहे ना, त्याला तुम्ही विकेट जर घेतली तरच शांत ठेवू शकता, अन्यथा तो शांत राहणं असा तो खेळाडू नाहीये. यावेळेस चांगला बॉल, फार चांगली गोलंदाजी, मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज डिसबॅलन्स झालेत. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, मात्र व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. दर्शन बॉलिंग ट्रॅकवर फार चांगली गोलंदाजी करतायत. दर्शनसाठी मी म्हणेल थोडासा ड्रॉबॅक असा आहे की त्याच्यासमोर डावकुऱ्या हाताचाच फलंदाज आहे, स्वतः डावकुऱ्या हाताचे गोलंदाज आहेत. ज्यावेळेस दर्शनच्या विरोधामध्ये सुदर्शन, दोन्ही लेफ्टी गोलंदाज वर्सेस लेफ्टी फलंदाज, त्यामुळे ज्यावेळेस असे आपल्याला चित्र पाहायला मिळतात ते इव्हन ऑड होऊन जातं. यावेळेस स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. नो लुक स्ट्रोक. बॉल निघून चालला मिड विकेटच्या दिशेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला. दर्शनच्या विरोधामध्ये सुदर्शनच्या बॅटमधून सिक्सा. ज्या संघाने अक्षरशः कालचा दिवस गाजवलाय, मात्र रात गई बात गई, छोडो कल की बात है पुरानी, आज लिखनी पडेगी केंद्र बल्ले से नई कहाणी. दोन्ही संघ मैदानावरती उपस्थित आहेत सेमीफायनल मध्ये. यावेळेस देखील स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. फार चांगली गोलंदाजी, फसवी गोलंदाजी पाहायला मिळतीये. आलाय हा बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 9 या आकड्यावर. 9 ऑन द 9 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ झालाय. 9 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, फलंदाजांना विनंती असेल. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस कव्हरच्या दिशेला स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. इनसाइड आउट थ्रू कव्हर्स. बॉल निघून चाललाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्शनच्या विरोधामध्ये सुदर्शनचं आक्रमण. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. या आकड्यावरती शेवटचा बॉल असेल. सुदर्शनने आक्रमण चढवले दर्शन वरती आणि दर्शनच्या विरोधामध्ये हा दुसरा खणखणीत मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बिग हिट, पहिला मॅक्सिमम, यावेळेस मिनिमम. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. फार चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. डॉट बॉलने केली आहे. या षटकाची सांगता. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन बसले ते म्हणजेच 13 या आकड्यावरती. आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड इज ऑन 13 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट.
संदेश पाहायला मिळतील. बघूया संदेशच्या वतीने कशी कामगिरी असेल. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅचमध्ये स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस बस संघाला मिनिमम 45 ते 50 धावा बनवणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारचे फळेगाव संघाची बॅटिंग आहे, कालच्या क्वार्टर फायनलमध्ये या संघाने फार चांगली फलंदाजी केली होती. कालचा संपूर्ण दिवस अप्रतिम कामगिरी केली या संघाने आणि तोच संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. तर तुम्हाला धावा बनवत असताना पहिल्या 3 षटकांमध्ये ज्यावेळेस पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही फलंदाजी करत आहात, तर बनवणं जवळपास 45 ते 50 धावा बनवणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडवरती सोपान पाहायला मिळतील. सोपान सिनियरच्या विरोधामध्ये आता संदेश बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट मिस हिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, पॉइंटचा फिल्डर डाऊन द बॉल, कॅच कम्प्लीट. फलंदाज बाद होतील, विकेटचं पतन. बॅटर सोपानच्या खेळीचा अंत. गडी गमावला पहिला स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस बस संघाने. ब्लॅक डायमंड ऑफ वालकस अर्थात जेडी आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल कॅच झाली, ड्रॉप. मैदानावरती बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला क्लिअर करत जेडीच्या बॅटमधून आलेला दमदार चौकार. कारण इतकी जबरदस्त आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये काय कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, त्याच्या मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त आपल्याला फलंदाजी वालकस संघाच्या वतीने पाहायला मिळाली. 4 षटकं तुम्ही बनवल्या आहेत. 76 धावा 3 षटकांमध्ये, 54 धावा. आता हे 3 षटकांची मॅच आणि धावसंख्या फलकावरती 17 पाहायला मिळतीये. कमालीची कामगिरी आपल्याला संपूर्ण संघाच्या फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळाली. लेग बाय एकदा बाद होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक लेग बाशची सिंगल आणि त्या व्यतिरिक्त मिस हिट बॉल होता. कॅच कंप्लीट झाली असती तर विकेट आली असती आणि एकही धाव अर्जित झाली नसती. मात्र नशिबाचा चौकार देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. दोन मिनिटांमध्ये 3 बॉल हाताळणं गरजेचं, अन्यथा एक खेळाडू आतमध्ये येईल याची नोंद करून घ्यायची आहे. तुमच्यापर्यंत माहिती मी पोहोचवली आहे, आता त्याची अंमलबजावणी तुम्हाला करणं गरजेचं राहणार आहे. शॉर्टर वनचा वापर फाईन लेगच्या दिशेला, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. सुदर्शनच्या खेळीचा अंत. सुदर्शन बॅक टू दी पवेलियन.
नागेश पाहायला मिळते, ज्या नागेशने फार चांगली सुरुवात करून दिली होती दुसऱ्या मॅच मध्ये. यावेळेस सुख केलाय, त्याचा ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर नागेशच्या बॅट मधून आलेला A1 क्वालिटीचा दमदार सिक्सर. संख्या 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 24 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. जबरदस्त फलंदाजी टीम वाल्कस ब संघाच्या वतीने पाहायला मिळतीये. यावेळेस चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती, फार चांगलं कमबॅक झालंय. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल दुसरं. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 24 या आकड्यावरती पाहायला मिळेल दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जेडी आणि नागेश हे दोन खेळाडू मैदानावरती आहेत आणि शेवटचं षटक देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. 24 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस बी. गणेशदादा मारुती जाधव साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओमसाई ग्रुप फळेगावचे सर्वे सर्व आहे, त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. फुलटॉस बॉल होता, व्ही शेप मध्ये लॉफ केला गेला होता लॉंगॉनच्या दिशेला. फार चांगली फिल्डिंग आपल्याला सोन्याच्या वतीने पाहायला मिळाली. मैदानावरती आलेली डबल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 26 या आकड्यावर. आमचे मित्र करण जाधव हे देखील ही मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. गणेश खंडागळे ती देखील ही मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील विवेक, त्यांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. निलेश बांगर देखील मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. फळेगावची स्टारकास्ट मैदानावरती खेळती आणि फळेगावचे हे सर्व दर्शक आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत दर्शकाच्या भूमिकेमध्ये. यावेळेस सुक केलाय, स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल निघून चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलल टू द ग्राउंड. बॉल सीमा रेषा पलीकडे चौकार. तीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तीस धावा फलकावर. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. इथे देखील फर्स्ट लाईट डॉट बॉलची होत असताना समाप्ती. ब्लॅक डायमंड ऑफ वाल्कस जेडी, जेडीच्या वतीने आपल्याला 2 चौकार पाहायला मिळालेत. हा बॉल डॉट आहेत, मात्र जेडी एक चांगला खेळाडू आहे. गुणवत्ता या खेळाडूमध्ये ठासून ठासून भरली आहे आणि फार चांगला खेळाडू, फार चांगला संघ आहे. वाल्कस संघाचा विचार केला तर मी स्वतःनी या संघाला अक्षरशः 0 पासून स्वतःचं विश्व निर्माण करताना पाहिलंय. त्यामुळे या खेळाडूची आणि या संघाचा कॅलिबर मला माहिती आहे. यावेळेस बॉल निघून चाललाय काउस कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. जेडीच्या बॅट मधून आलेला हा दमदार सिक्सर. एक फार चांगले गुणवान समालोचक आहेत, त्यांच्या वतीने देखील टीम वाल्कसला शुभेच्छा आल्यात. दोघे जण सोबत मॅच बघतायत. यावेळेस देखील रनआउटचा प्रयत्न मैदानावरती. फलंदाज झाले स्ट्रायकिंग एंड वरती. बॅटरच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळेल. नागेश बॅक टू दी पवेलियन. 1 मोर विकेट डाऊन.
मारले जातील का? करण पाहायला मिळतील. यावेळेस देखील बॅटची एज आय थिंक सो. फाईन लेग थर्ड मॅनचा खेळाडू बीट होतोय. बॉल निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी या चौकार. धावसंख्या 40. 41 धावांचं लक्ष असेल टीम फळेगाव संघासमोर. चला बॅटिंग टीम फळेगाव लगेच मैदानावरती येणं गरजेचं आहे. त्वरित आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. स्काय पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी असेल फळेगावच्या प्रत्येक फलंदाजासाठी. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. संतोषप्पा तरे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल फळेगावच्या प्रत्येक बॅटरसाठी. 3 बॉलवरती 3 सिक्सर मारले तर 1100 रुपयाचं पारितोषिक.
विशाल आणि संदेश हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. सुदर्शन बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तयार. पहिला बॉल आणि पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. प्रचंड वेग पाहायला मिळतोय. धावफलक 0-0 आकड्यावरती धावफलक पाहायला मिळेल. पहिलाच बॉल जो मात्र प्रचंड वेगाने हाताळला गेलाय. सुदर्शन पाहायला मिळतील मैदानावरती. ॲज अ बॉलर सुदर्शनच्या वतीने फार चांगली कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये. प्रचंड वेगाने बॉल हाताळला गेलाय. वन्स अगेन हा बॉल डॉट आलाय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज विशालला आपण पाहू शकतो. विशाल आणि संदेश दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. विशालच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. समोर लेफ्टी बॉलर आणि लेफ्टी बॅटर असं संघर्ष पाहायला मिळतोय. विशालच्या वतीने आपण पाहायला गेलं तर 2 बॉल आतापर्यंत डॉट फेस करण्यात आलेत. पुन्हा एकदा चांगला बॉल नाहीये, यावेळेस थोडासा बॉल बाहेरून ट्रॅव्हल होतोय. वाईट बॉल अबांदर्शी धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 1 या आकड्यावर. पण ऑन द बोर्ड 3 षटकं बनवायचे तब्बल आणि तब्बल 41 धावा. 41 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. हवेस ऑन साईडला वळवलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. मिड विकेट मध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न मैदानावरती असेल. बघता बघता 2 धाबा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धाबा 3 पाहायला मिळतील. पहिले 2 बॉल दोन्ही डॉट, त्यानंतर आला वाईट, त्यानंतर हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतो जो चांगला होता. डीप मध्ये मिड विकेट होते. अलॉंग द कार्पेट बॉल मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल झाला आणि तत्पर या मैदानावरती 2 धाबा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. सुपर पीस ऑफ बॉलिंग जबरदस्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जी मात्र गोलंदाजी डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. त्या मात्र मैदानावरती टीम वाल्कर्सची टीम सुदर्शन जबरदस्त कामगिरी करतायत. टीमच्या वतीने फार चांगली कामगिरी आणि सुदर्शनच्या वतीने देखील चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आडव्या पट्ट्याने हा विकेट, या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. फलंदाजाच्या खेळीचा अंत. पाटर विशाल बॅक टू दी पवेलियन. बडी मछली जाल में. टीम फळेगाव आता थोडासा बॅकफुट वरती. नवीन बॅटर विष्णू पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 3. पहिला गडी बाद झाला आणि आता विष्णू मैदानावरती विशालची जागा घेण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतील. फार चांगली गोलंदाजी मैदानावरती आतापर्यंत गोलंदाज सुदर्शनच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. सो त्याचं देखील कौतुक असेल कारण डिफिकल्ट मॅच आहे. मॅच डिफिकल्ट मॅच मध्ये फार चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला सुदर्शन पाहायला मिळतोय. जेन्युइन ऑलराऊंडर आहे. बॅटिंग आणि बॉलिंगच्या दृष्टिकोनातून फार क्रुशल इनिंग नेहमी खेळतो. फार चांगली गोलंदाजी त्याच्या वतीने देखील नेहमी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चौकार.
लगेच फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. टीम वाल्कस इनसाइड आउट थ्रू कबर्स. झेडीने फार मोठा पल्ला गाठला. डाऊन द बॉल आलेत नागेशच्या वतीने. यावेळेस हॅमर करण्यात आलंय. डीप मध्ये फिल्डर सोपान सिनियर असतील. बॉल गॅदर करण्यात आलाय. मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो डबल धाव पाहायला मिळेल. सोपान भाऊ खांदा आपला थोडासा उतरलाय त्यामुळे हळू. दोन धावा फलकावरती आड होतील. धावसंख्या 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड. साठी बॉल दूर वरती पडलाय. नागेशच्या वतीने बॉल गॅदर करण्यात येईल आणि बघता बघता मैदानावरती आलेली डबल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 12 पाहायला मिळेल. 12 ऑन द बोर्ड. अगदी तुम्ही क्रिकेटची रिस्पेक्ट केली ना, क्रिकेट देखील तुमची रिस्पेक्ट करतो. जवळपास 2 ते 2.5 वर्ष या संघाने संघर्ष पाहिला. ज्या संघाचं नाव आहे स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस ब. 2 ते 2.5 वर्ष ट्रॉफी पासून वंचित होते आणि आता धावसंख्या फलकावरती 12 पाहायला मिळते. 29 धाब्यांची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडू असतील 8 बॉल 29. मात्र आता ते स्वप्न देखील पूर्ण होत असताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील हॅमर करण्यात आलंय. स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी या चौकार. आवश्यकता. मिलिंद दळवी यांचा हा आपण साऊंड पाहू शकतो. डीजे मनीष ज्यांचा आपण विशेष कौतुक करणार आहोत. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला मनीष पाहायला मिळतील. त्यांचं देखील कौतुक असेल. फार छोट्या वयामध्ये फार चांगलं डिस्क जॉकीची भूमिका. ज्यावेळेस आम्ही आमचं बोलणं संपवतो ना नयन सर, अगदी तंतोतंत 1 सेकंदाचा विलंब नाही असा टायमिंग पाहिजे. आणि कौतुक आहे ज्याप्रमाणे मनीष सरांनी फार चांगली डिस्क जॉकीची भूमिका संपूर्ण दिवस बजावली आहे. त्यांचं देखील विशेष आम्ही कौतुक करणार आहोत. 7 बॉलमध्ये 25 धाब्यांची आवश्यकता. हे इक्वेशन असेल विजयासाठी. यावेळेस देखील मिसिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये. जेडी डाऊन द बॉल कॅच होईल कंप्लीट. आता 6 बॉल 25 धाब्यांची आवश्यकता. हे इक्वेशन असेल विजयासाठी टीम फळेगावला. ब्लॅक डायमंड ऑफ वाल्कस जेडी पाहायला मिळतील. फाईन लेग मध्ये आपण डीप मध्ये फिल्डर पाहतोय. तो यासाठी कारण वेग आहे आणि जर कीपर बीट झाला तर मात्र फाईन लेग मध्ये प्रोटेक्शन आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील. 3 खेळाडू आलेत. 3 खेळाडूंच्या वतीने कुठेतरी चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज होतील बाद. मात्र विकेट होत असताना पतन. विष्णू यांच्या खेळीचा अंत. इंजरीज आम्ही पाहिल्यात त्यामुळे स्वतःची काळजी घेत जा. या बेस अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंगॉनच्या दिशेला. मैदानावरती आलेली आपल्याला सिंगल पाहायला मिळेल. दुसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न मैदानावरती असेल आणि 2 धाबा सहज रीतीने होत असताना कंप्लीट.
4 बॉल 22 विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल मध्ये 22 धाब्यांची आवश्यकता असेल. 4 बॉल 22 इक्वेशन आहे विजयासाठी. बॅटची एज कॅच झाली ड्रॉप. मैदानावरती आलेली ही सिंगल आणि आता 21 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. तीन बॉल मध्ये 21 धाब्यांची आवश्यकता असेल हे इक्वेशन विजयासाठी. 3 बॉल 21. यावेळी चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर नागेश येत आहेत. कॅच कंप्लीट करतील, फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. 2 बॉल आणि 21 धाब्यांची आवश्यकता. प्रथमेश नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. इनॅट नंबर 7. 5 गडी बाद झाल्यानंतर यावेळेस हॅमर करण्यात आलंय लॉंग ऑनच्या दिशेला. डीप मध्ये सुदर्शन असतील, फलंदाज बाद होतील. विकेटचं अजून एक पतन, फलंदाज होतील बाद. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम फळेगाव संघाला. चला बॅटर लगेच या. चला 2.5 वर्षाचा जो उकाळा होता त्याला आता कुठेतरी पूर्णत्व मिळालंय आणि मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ. थांबा 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 जरा थांबा. वाईट बॉल. प्रतीक बघा उत्साहित आहे. प्रतीक जरा दम घे. SK संगम देखील खुश आहे. गुड्डू भाऊ देखील खुश आहेत. समस्त वालकस गाव आज खुश असेल. आज वालकस गावामध्ये दिवाळी आणि दसरा दोन्ही एकसाथ बनवलं जाईल. चेंडू हवेमध्ये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय वालकस बस संघाने आणि मेगा फायनल